ईशाच पॅलेटमध्ये मी डॉक्टर ईशा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत की ऍसिडिटीमध्ये आपल्याला उपयुक्त अशी योग आसन आणि प्राणायाम। तर मी तुम्हाला 2 योगासनं सांगणार आहे, 2 प्राणायाम सांगणार आहे आणि 1 हाताची मुद्रा सांगणार आहे। ती आपल्याला प्राणायाम करता करताच करायची आहे आणि 2 प्रेशर पॉइंट सुद्धा सांगणार आहे की जे तुम्ही बसल्या जागी कुठेही कधीही करू शकतात असे। तर ढीगभर आसनं करण्यापेक्षा ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ही पर्टिक्युलर आसनं करा। सकाळचा फक्त 15 मिनिट वेळ काढा आणि तुम्हाला ऍसिडिटीमध्ये खूप जास्त फरक दिसेल। संध्याकाळी सुद्धा तुम्ही केलं तरी चालेल, सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस केलं तर अतिउत्तम। तर आता आपण सुरुवात करूयात। ऍसिडिटीच्या बाबतीत मी 2 व्हिडिओज माझ्या चॅनलवर ह्याच्या आधी टाकलेले आहेत, त्याची लिंक मी वरती देत आहे, खाली सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंक्स अवेलेबल आहेत, तुम्ही त्या बघू शकतात। तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ऍसिडिटी हा लाईफस्टाईल बिघडल्याने होणारा आजार आहे। तर आपण सगळेच मराठी शिकलेलो आहोत, तर विरुद्धार्थ शब्द तुम्हाला माहिती आहेत की बिघडण्याच्या विरुद्ध काय होतं, अपोजिट वर्ड सुधारणे। म्हणजे थोडक्यात काय की ऍसिडिटीचं सगळ्यात मोठं सोल्युशन काही असेल तर ते म्हणजे लाईफस्टाईल सुधारणे। कारण जर लाईफस्टाईल बिघडल्याने एखादा आजार झालेला असेल तर तो लाईफस्टाईल सुधारल्याने बरा होऊ शकतो। त्याच्यामुळे इतकं सोपं ह्याचं उत्तर आहे। आणि जर करायचं नसेल तर मग गोळ्यांवर गोळ्या खात राहायचं, चूर्णांवर चूर्ण घेत राहायचे। ऍसिडिटी ही कधीच मुळापासून बरी होणार नाही जर तुम्ही लाईफस्टाईल तुमची बदलली नाही तर। मग ह्याच्यासाठी कुठल्या 4 सवयी तुम्ही बदला हे पण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आता आपण बघूयात की योग आसनांचा ह्याच्यामध्ये आपल्याला कसा वापर करून घेता येईल। माझ्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा कितीतरी पेशंट्सना नुसतं लाईफस्टाईल बदलल्याने त्यांची ऍसिडिटी बरी झालेली मी स्वतः बघितलेली आहे। तेव्हा ऍसिडिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन। दुसरी गोष्ट आहे किरकोळ काही औषधं आपण त्याच्यासोबत चालू ठेवू शकतो आणि तिसरी गोष्ट आहे की ती ऍसिडिटी मुळातच घालून टाकण्यासाठी म्हणून काही आयुर्वेदीय पंचकर्म आपण करू शकतो का, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झणझणीत अति मसालेदार खाणे, खूप तिखट खाण्याचे आवड असणे, मिरच्यांवर मिरच्या कच्च्या खाणे, त्याचप्रमाणे रात्रीची जागरण, रात्री मोबाईल टीव्ही ह्यांचा अतिरिक्त वापर, सकाळी उशिरा उठणे, ह्या सगळ्या सवयींमुळे पित्त वर्षानुवर्ष आपल्या शरीरामध्ये साठत जातं। जेव्हा आपण तरुण असतो त्यावेळेस म्हणजे आपण ज्याला यंग एज म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला ह्याचा त्रास होत नाही, परंतु जसं जसं 35 ओलांडते, 40 ओलांडते तसा तसा हा आजार मग उग्र स्वरूप धारण करायला लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं मी थोडंसं निमित्त झालं तरी पण मला घशामध्ये आंबट पाणी येतंय, मला जळजळतंय, मला ऍसिडिटी होती। तर हे सगळं त्या एका दिवसाच्या खाण्याचा परिणाम नसतो, तर हे वर्षानुवर्ष जे आधी आपल्याकडनं कुपथ्य अपथ्य घडलेलं असतं त्याचा हा परिणाम आपण काही वर्षांनी भोगत असतो। त्याच्यामुळे ह्याला मुळातून बाहेर काढण्यासाठी म्हणून बरेच कष्ट घ्यावे लागतात। त्याच्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही। तर आपण पहिलं आसन करणार आहोत ते म्हणजे भुजंगासन। भुजंगासन करताना अशा प्रकारे पालथ्या स्थितीमध्ये झोपायचं पोटावर। त्यानंतर दोन्हीही हाताचे पंजे हे छातीशी असले पाहिजे, पाय जवळ करून घ्यायचे आणि हळूहळू वर उठायचा प्रयत्न करायचा। त्यावेळेस पायाचे पंजे एकमेकांना चिकटलेले हवे। ही जी पोझिशन आहे ही एक स्थिती आहे। स्थितीमध्ये कोपरामध्ये हात थोडेसे वाकलेले असतात। या स्थितीमध्ये 5 सेकंद ते 10 सेकंद पर्यंत राहण्याचा कमीत कमी प्रयत्न करायचा। त्यानंतर खांदे वर उचलून आणि हात अशा प्रकारे पूर्णपणे सरळ करून आणि पायामध्ये थोडंसं अंतर वाढवून जास्तीत जास्त मागे बघण्याचा किंवा मागे मान नेण्याचा प्रयत्न करायचा। ही भुजंगासनाची अजून एक दुसरी स्थिती आहे। यामध्ये हात पूर्णपणे सरळ असतात आणि खांदेवर उचललेले असतात। या स्थितीमध्ये सुद्धा 5 ते 10 सेकंद राहण्याचा प्रयत्न करायचा। त्यानंतर आसन हळूहळू सोडायचे। सर्वात पहिल्यांदा खांदे हे खाली आणून कोपरामध्ये हात थोडेसे वाकवायचे आणि हळूहळू खाली पालथ्या शयन स्थितीमध्ये यायचं।
त्यानंतर अशा प्रकारे रिलॅक्स पोझिशन मध्ये थांबायचं व पुन्हा वज्रासनामध्ये येऊन आसन पूर्ण करायचं. अशा प्रकारे भुजंगासनाच्या ह्या दोन्ही स्थितींमध्ये 5 ते 10 सेकंद राहण्याचा सुरुवातीला प्रयत्न करायचा. त्यानंतर हळूहळू ही वेळ वाढवत जायची. दुसरे आसन आपण करणार आहोत पश्चिमोत्तानासन. हे बैठक स्थितीतील आसन असून यामध्ये अशा प्रकारे पाय पसरून सरळ बसायचं. त्यानंतर हळूहळू पुढे वाकत दोन्ही हातांनी पायाचे पंजे पकडून शक्य होईल तेवढे गुडघे न वाकवता डोकं खाली वाकवत गुडघ्याला डोकं टेकवण्याचा प्रयत्न करायचा. यामध्ये शक्य होईल तेवढाच खाली वाकवावं, जास्त ताण देऊ नये. आसनाच्या स्थितीमध्ये 5 ते 10 सेकंद राहण्याचा प्रयत्न करावा. सरावाने ही वेळ वाढवत नेऊ शकतो. त्यानंतर हळूहळू आसन सोडत पूर्वस्थितीमध्ये यावे. भुजंगासनामध्ये अशा प्रकारे बॅकवर्ड बेंडिंगमुळे पोटाचे स्नायू स्ट्रेच होतात, तर पश्चिमोत्तानासनामध्ये त्याच्या विपरीत स्थिती तयार होऊन पोटाचे स्नायू हे उलट्या दिशेने आकुंचन पावतात. त्याच्यामुळे ही दोन्ही पण आसनं ही एकमेकांना पूरक योगासनं आहेत. भुजंगासनामध्ये पोटावर जो ताण पडतो तो पचन संस्थेला स्टिम्युलेट करायला खूप मदत करतो. त्याच्यामुळे भुजंगासन हे पोटाच्या सगळ्या आजारांसाठी खूप महत्त्वाचं आसन आहे. त्यामुळे खूप सारी आसनं अशी खूप सांगता येतील, परंतु किती करणार. त्यामुळे भुजंगासन आणि दुसरं म्हणजे पश्चिमोत्तानासन ही 2 आसनं तुम्ही रेग्युलरली ऍसिडिटीच्या पेशंट्सनी करायला हवीत, ज्याच्याने तुमच्या पचन संस्थेमध्ये सुधारणा होईल. आता 2 सोपे असे प्राणायाम कुठले उपयोगी आहेत ते आपण बघूयात. हे जे प्राणायाम मी सांगते आहेत त्याच्याने शरीरातली उष्णता कमी होते, कारण की पित्त जे असतं ते उष्ण गुणाने वाढतं. त्याचे आजार आपल्याला होऊ लागतात. तर ते नियंत्रित होण्यासाठी म्हणून आपल्याला शरीरामध्ये थंडावा निर्माण करणं गरजेचं असतं. त्यासाठी बरेच सारे प्राणायाम सांगितलेत, पण त्याच्यातले 2 सोपे मी प्राणायाम सांगते. तर ते 2 प्राणायाम कुठले, तर एक म्हणजे सितकारी आणि दुसरं म्हणजे चंद्रभेदी. बसल्यावर पाठीचा कणा ताठ पाहिजे. त्याचप्रमाणे अशा प्रकारे हाताची ज्ञानमुद्रा करायची. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि प्राणायामाला सुरुवात करायची. सितकारी प्राणायामामध्ये काय करायचं असतं, सीत 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 असा आवाज करत श्वास आतमध्ये घ्यायचा असतो. तो श्वास आत घेताना दोन्ही दात जे असतात ते एकमेकांवर अशा प्रकारे लावून धरायचे आणि मग श्वास आत घ्यायचा. तर तुम्हाला जाणवेल की ज्यावेळेस तुम्ही श्वास आत घेता तेव्हा जी हवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थंडावा जाणवेल. म्हणजे ती हवा थंडपणा जो असतो तो आपल्याला इथे घशाला जाणवतो. तुम्ही असं करून बघा. आणि श्वास सोडताना काय करायचं, नाकाने बाहेर सोडायचा. म्हणजे घेताना तोंडाने घ्यायचा, मग तोंड बंद करायचं आणि नाकाने श्वास सोडायचा. तर तो त्यावेळेस अशा प्रकारे दाताची स्थिती तुमची असली पाहिजे की खालचे आणि वरच्या दोन्ही पण दात एकमेकांवर लावून गच्च लावून धरायचे. त्याच्यानंतर दुसरा प्राणायाम आपण करणार आहोत तो म्हणजे चंद्रभेदी. तर चंद्रभेदी असं नाव त्याचं पडलं कारण की योगशास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारच्या नाड्या असतात. त्याला त्रिवेणी नाडी असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये मध्य नाडी जी असते ती सुषुम्ना असते, डावीकडची जी नाडी असते ती इडा नाडी असते आणि उजवीकडची जी नाडी असते ती असते पिंगला. तर मग त्याच्यातली जी पिंगला नाडी म्हणजे उजवीकडची जी आहे ती सूर्य नाडी आहे. त्याच्यामुळे ती उष्ण नाडी, कारण की तिच्यातून उष्ण हवा आतमध्ये जाते म्हणून तिला सूर्य नाडी असं म्हणतात. जी डावीकडची नाडी आहे तिला इडा नाडी असं म्हणतात. ती चंद्र नाडी आहे, कारण की ती थंडावा निर्माण करते किंवा तिच्याने जर श्वास घेतला तर आतमध्ये थंडावा निर्माण होतो म्हणून तिला चंद्र नाडी असं म्हणतात. तर या दोघांचं पण नियमन करणारी सुषुम्ना नाडी मध्य भागातून आपल्या शरीराच्या जात असते. मग ह्या ज्या 2 नाड्या दिल्या त्या शरीरातला बॅलन्स करण्यासाठी म्हणून सांगितलेल्या आहेत. म्हणजे थंड आणि उष्ण या दोन्हीचा बॅलन्स करण्यासाठी त्या सांगितलेल्या आहेत. मग जेव्हा उष्णता वाढते तेव्हा काय होतो, हा बॅलन्स आपला बिघडलेला असतो. मग अशा वेळेस आपली ही सूर्य नाडी जास्त चालायला नको म्हणून ही चंद्र नाडी आहे हिच्याद्वारे श्वास घ्यायचा. मग श्वास घेताना काय करायचं, ज्याप्रमाणे तुम्ही अनुलोम विलोम करतात त्याप्रमाणेच मुद्रा करायची, प्राणमुद्रा. आणि
जी चंद्र नाडी आहे म्हणजे जी डावीकडची जी नाडी आहे तिथून श्वास आत घ्यायचा. श्वास आत घेतल्यानंतर थोडा वेळ अंतःकुंभक करायचं. अंतःकुंभकचा अर्थ काय होतो की श्वास आतमध्ये रोखून धरायचा. मग श्वास बाहेर सोडताना उजव्या नाडीतून श्वास बाहेर सोडायचा म्हणजे सूर्य नाडीतून. मग दुसऱ्यांदा जेव्हा आपण श्वास घेणार असतो तेव्हा तो डाव्या नाडीतून आतमध्ये घ्यायचा. थोड्या वेळ श्वास रोखून धरायचा, त्याला अंतःकुंभक म्हणतात. आणि उजव्या नाडीतून श्वास बाहेर सोडायचा. म्हणजेच काय की आपण प्रत्येक वेळेस श्वास घेताना डाव्या नाडीतून चंद्र नाडीतून घ्यायचा आणि सोडताना सूर्य नाडीतून सोडायचा. म्हणजेच काय होतं, आपली जे आतमध्ये जाणारी जी हवा आहे ती थंड जाते, कारण की आपण चंद्र नाडीतून श्वास आतमध्ये घेत असतो. त्याच्यामुळे ह्या चंद्रभेदी प्राणायामामुळे सुद्धा शरीरातली उष्णता खूप लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होते. त्याच्यामुळे हे दोन प्राणायाम सितकारी आणि चंद्रभेदी हे शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याच्यानंतर येतं हाताच्या मुद्रा. तर अशा वेगवेगळ्या अपान मुद्रा, व्यान मुद्रा अशा हाताच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत. त्याच्यातली सोपी मुद्रा सगळ्यांना माहिती ती म्हणजे ज्ञान मुद्रा. आपण जेव्हा ओंकार करतो किंवा ध्यानाचे जेव्हा आपण बघतो ऋषीमुनींना तेव्हा ते अशा ज्ञान मुद्रेमध्ये हात करून असे बसलेले असतात. तर ही जी आहे ती ज्ञान मुद्रा आहे. हिचा जो उपयोग आहे तो स्ट्रेस रिलीफ साठी खूप चांगला मानला जातो. तर मी मागे पण एका व्हिडिओत सांगितलं होतं की हरी, वरी आणि करी हे 3 रिझन्स आहेत ऍसिडिटीचे. म्हणजेच त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो स्ट्रेस. वरी म्हणजे काय की स्ट्रेस सुद्धा ऍसिडिटीचं एक खूप मोठं कारण आहे. हा स्ट्रेस रिलीफ होण्यासाठी म्हणून प्रभावी उपाय जो कुठला असेल तो म्हणजे ओंकाराचा जप. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते ह्याच्या आधी पण व्हिडिओज मध्ये की ओंकार आणि मेडिटेशन हे दोन्ही अशी महत्वाच्या गोष्टी आहेत की जे स्ट्रेस आपला रिलीफ करतात. अदरवाईज स्ट्रेस रिलीफ करायला कुठलीही औषधं कुठलेही हे नाही आहेत, कारण की स्ट्रेस जर काढून टाकायचा असेल म्हणजे एलिमिनेशन ऑफ स्ट्रेस जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ओंकार आणि ध्यान ह्या 2 गोष्टी खूप चांगल्या उपयुक्त ठरतात. तर त्याच्यामध्ये ओंकार तर सगळ्यांना जमण्यासारखा आहे. ध्यान कदाचित तुम्हाला जमलं नाही जमलं तर ओंकार कसा करायचा, अ, उ आणि म या 3 स्टेजमध्ये ओंकाराचा उच्चार आपल्याला करायचा असतो. अ जो असतो त्याची उत्पत्ती नाभीपासून होते. उ जो असतो तो मध्यम म्हणजे गळ्यामध्ये त्याची उत्पत्ती होते. आणि म जे आहे ते म चे व्हायब्रेशन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते मेंदूपर्यंत पोचले पाहिजे. म्हणजे अ उ म अशा प्रकारे ओम तयार करायचा आणि त्याचा जप करायचा. म्हणजे व्हायब्रेशन जेव्हा तुम्ही जर फील केले तर ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतात. तर म्हणून ओंकार हा जो नाद आहे हा अतिशय पवित्र नाद आहे. तो स्ट्रेस रिलीफ करायला खूप चांगला मदत करतो. तर ह्या ओंकाराचा तुम्ही 5 ते 10 वेळा जरी जप केला तरी तुम्हाला खूप रिलीफ वाटेल. हे तुम्ही करून बघा. हा ओंकाराचा जप करताना किंवा हे जे मी प्राणायाम सांगितले ते करताना पूर्ण वेळ तुम्ही ह्या प्रकारे जर ज्ञानमुद्रा केली, ज्ञानमुद्रा करताना हे दोन्ही पण बोट असे एकमेकांवर ठेवायचे. ही जी ज्ञानमुद्रा आहे ह्या ज्ञानमुद्रेमध्ये जर तुम्ही ओंकाराचा जप त्याचप्रमाणे प्राणायाम केले हे जास्त इफेक्टिव्ह ठरतील. आता मी पुढे तुम्हाला सांगते ते म्हणजे सुजोग थेरपीचे हातावर असणारे प्रेशर पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे जो असतो 2 ह्या बेचकीमध्ये म्हणजे अंगठ्याच्या आणि इंडेक्स फिंगरच्या बेचकीमध्ये जो पॉइंट असतो तो असतो स्टमक पॉइंट. तर ह्या स्टमक पॉइंटला जर तुम्ही दाबलं तर ज्यांच्या पोटामध्ये गॅसेस तयार होतात आमाशयामध्ये तर अक्षरशः ते गॅसेस सुद्धा ढेकरा वाटे बाहेर पडतात. कारण बऱ्याच जणांना करपट आंबट ढेकर येत असतात ऍसिडिटीमध्ये. तर अशांनी तर हा स्टमक पॉइंट नेहमी अशा प्रकारे दाबला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे दाबू शकता. दाखवते इथे. ह्या बेचकीमधला हा जो पॉइंट हा दाबत राहायचा. ज्यांना ऍसिडिटीचा खूप त्रास आहे त्यांना इथे असह्य वेदना होतात किंवा गॅसेसचा ज्यांना खूप त्रास आहे त्यांना इथे खूप साऱ्या वेदना होतात. तर अशा वेळेस हा पॉइंट दाबायचा. हा स्टमक पॉइंट आहे. हा डायजेशनला सुद्धा हा पॉइंट दाबल्याने डायजेशन सुधारायला सुद्धा मदत होते. त्याच्यामुळे हा स्टमक पॉइंट हा किती वेळ दाबायचा, 5 मिनिट बसल्या जागी कुठेही तुम्ही बसलेले असाल, काही त्याला पथ्य नाहीये तर बसल्या बसल्या तुम्ही फक्त हा पॉइंट दाबत राहायचा.
त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे इंटेस्टाईन पॉइंट. ते इंटेस्टाईन पॉइंट जो आहे तो अशा आपला जो तळहात असतो त्याच्या मध्यभागी थोडंसं खालच्या बाजूला असतो. तर हा लक्षात ठेवण्याची खूण मी तुम्हाला मागे एका व्हिडिओ सांगितली होती, तर आता परत सांगते. तर जे लोक तंबाखू मळतात ना, तर ते कशी ऍक्शन करतात, तर अशा प्रकारे तंबाखू मळतात. तर त्यावेळेस जो प्रेशर पॉइंट त्यांचा दाबला जातो तो इंटेस्टाईन पॉइंट असतो आणि हा दाबल्याने शौचास मोकळी होते. तर ज्यांना शौचास, बऱ्याच ऍसिडिटीच्या लोकांना हा पण एक प्रॉब्लेम असतो की शौचास साफ होत नाही, त्यांनी जर हा इंटेस्टाईन पॉइंट दाबला तर त्यांना शौचास सुद्धा साफ होते. म्हणून बऱ्याच वेळा तंबाखू खाणारे जे पेशंट असतात त्यामुळे ते असं म्हणतात की मॅडम आम्ही तंबाखू सोडू शकत नाही, आम्ही जर तंबाखू खाल्ली नाही तर आम्हाला संडासला साफ होत नाही. तर त्याचं कारण हे असतं की ते हा पॉइंट नकळतपणे त्यांच्याकडनं दाबला जात असतो. त्यामुळे हा पॉइंट इतका महत्वाचा आहे, इंटेस्टाईन पॉइंट, जर तुम्हाला शौचास साफ होत नसेल तर. त्याच्यामुळे हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. बसल्या जागी 5 ते 10 मिनिट तुम्ही दिवसातून आणि कितीही जास्त वेळेस जरी दाबलं तरी याचे साईड इफेक्ट नाहीयेत. तर हे 2 पॉइंट्स तुम्ही दाबा. आरोग्यविषयक माहिती आणि उपचार जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.